आणि मस्त 1:2 टार्गेट आपल्याला दिलं आहे मस्त डी स्लॅबने. हे आपले 3 स्टॉक होते आजचे. हा एम टी एफमध्ये ट्रेडिंग करतो. आता ह्याचा आपण एक क्लास ठेवूया आपल्या चॅनलवरती. निफ्टी असं वाटतंय की डाऊन साईड येईल. तुम्हाला काय वाटतंय? आता हे फिबोनाची लेवल ड्रॉ केले आहे. हे पण मी तुम्हाला शिकवणार आहे थोड्या दिवसांनी की फिबोनाची लेवल कशा ड्रॉ करायचा. ते पण चांगल्या प्रकारे काम करतात. फिबोनाची मस्त टूल आहे, एक नंबर. भरपूर वर्ष झाले मी वापरतो आहे. नक्कीच तुम्हाला सांगेन कसा यूज करायचा ते. आपल्या चॅनलवरती सगळं काही रिअल तुम्हाला बघायला भेटेल. कोणत्याही प्रकारचा शो ऑफ नाही किंवा फेक काय दाखवणार नाही. सगळं रिअल. माझी लाईफ पण, ट्रेडिंग लाईफ आणि जे पण ट्रेडिंगचे प्रॉफिट अँड लॉस असतील ते पण, म्हणजे पूर्ण ट्रेडिंग जर्नी. तर तुम्ही पण जॉईन व्हा माझ्यासोबत एक ट्रेडिंग जर्नीचा अनुभव करण्यासाठी. तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही भरपूर काही शिकाल यामधून, माझ्या एक्सपिरियन्समधून, माझ्या चुकांमधून. मित्रांनो, आज पण आपला स्टॉपला सेट झाला. तुम्ही बघा काय दिवस चालू आहेत. खूप खराब दिवस. कंटिन्यू 8वा स्टॉपला सेट. तर मी काय चुकी केली माहीत नाही, पण मी स्ट्रॅटजीप्रमाणेच ट्रेड घेतला होता. तर पण स्टॉपला सेट झाला. चला जाऊ द्या. सगळी स्ट्रॅटजी दरवेळी काम करत नाही. एखादा महिना आपला निगेटिव्ह जातो. प्रत्येक महिन्यात प्रॉफिट करून द्यायला ती जॉब थोडी आहे. सॅलरी यायला फिक्स सॅलरी. मित्रांनो, इक्विटी ट्रेडिंगमध्ये आपल्याला आता कोफोर्समध्ये एंट्री भेटू शकते आपल्या स्ट्रॅटजीनुसार. प्रिवियस डेचा क्लोज इथे ब्रेक केला आहे. तर ह्या कॅन्डलचा लो ब्रेक केल्यावरती आपण एंट्री घेऊ शकतो आणि ते वरती एस एल ठेवू शकतो फिबोनाची लेवलचा. म्हणजे आसपास 15 पॉईंटच्या आसपास स्टॉप लॉस आहे आपला. आणि 30चा टार्गेट पकडून चालू आपण 1:2. ओके. पण हा जर लो ब्रेक केला तरच एंट्री होईल, नाहीतर नाही या कॅन्डलचा. बाकी दुसऱ्या कोणत्या स्टॉकमध्ये एंट्री भेटते का बघू. निफ्टी साईडवेज आहे आता. हा कोणता बी एस सीमध्ये पण नाही बनत आहे. MCXमध्ये पण नाही आहे. कोफोर्समध्ये एक चांगली आहे एंट्री. बघू त्यामध्ये लो ब्रेक करतो हा कॅन्डलचा. मारुतीचा आधीच पळाला. टायटनमध्ये एक एंट्री होऊ शकते. मला वाटतं एक ट्रेंड लाईन पण बनते. ही एक ट्रेंड लाईन बनवू शकते. ठीक आहे, बघू. ह्याच्यावरती गेला तर आपण एक वेळ एंट्री करू. म्हणजे आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आपण टेस्ट करतो आहे, फक्त ट्रेंड नाही घेत आहे. 25 पॉईंट आणि ते 50 असं होऊ शकतं जर हा ब्रेक केला तर. बघू, तुम्हाला अपडेट करतो. अजून कोणत्या स्टॉकमध्ये एंट्री नाही. डी स्लॅबमध्ये एक एंट्री बनते डाऊन साईडला. ठीक आहे. आधीच हे झाले, एंट्री झाली आहे ऑलरेडी. आपण दुसरे स्टॉक वेपर्यंत एंट्री निघून गेली. हा पकडा. हा असेल तुमचा 30 पॉईंटचा आणि हा 60 पॉईंटचा टार्गेट. 60 1:2. म्हणजे डी स्लॅब आणि कोफोर्समध्ये आपल्याला एंट्री भेटले. कोफोर्समध्ये पण नाही भेटले अजून. कुठे गेला कोफोर्स अजून लो ब्रेक केला नाही कॅन्डलचा. लो ब्रेक केला तरच एंट्री आहे. बघू, तुम्हाला अपडेट करतो मी मार्केट बंद झाल्यावर. मित्रांनो, आता मार्केट बंद झालं आहे. मस्त निफ्टी वर गेला होता. मागाशी दाखवलं तुम्हाला आपला स्टॉप लॉस गेला सकाळी. जाऊ दे. आपण जो स्टॉकमध्ये स्ट्रॅटजी टेस्ट करत होतो त्याच्यामध्ये सकाळी मी तुम्हाला 2 स्टॉक सांगितले होते. टायटन सांगितला होता आणि कोणता डी स्लॅब सांगितलेलं. तर बघू आपण त्याच्यामध्ये काय झालं. कोफोर्स मग सांगितला होता, पण हा लो ब्रेक केल्यावरती मी एंट्री सांगितली होती हा वाला. पण तो लो ब्रेक केलाच नाही, तिथून वर गेला. पण त्याच्यामुळे ह्या स्टॉकमध्ये आपली एंट्री झालीच नाही. बरोबर. आणि SBIमध्ये नंतर आपल्याला एंट्री भेटलेली, आपण रेकॉर्ड नाही केला. आणि तुम्हाला मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं टायटन अपसाईडसाठी. या ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट झाला आणि प्रिव्हियस डेचा क्लोज आणि लो ब्रेक केला आणि इथे आपली एंट्री झाली होती. इथे आपल्याला 1:1 दिला
आपण SL ट्रेल करून कॉस्ट टू कॉस्ट नेला असता आणि तो ट्रेलिंग SL हिट केला. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये आपण कॉस्ट टू कॉस्ट निघालो असतो. आणि त्याच्यानंतर कोफोर्स सांगितला होता, याच्यामध्ये एंट्री झालीच नाही. DV स्लॅब सांगितला होता डाऊन साईडला. हे पण सेम सिनॅरिओ होता की याच्यामध्ये एक ट्रेन लाईन जात होती. ही वाली ट्रेन लाईन जात होती आणि वरतून प्रिव्हियस डेचा हाय तो ब्रेकआउट केला होता इथून. आणि मस्त 1:2 टार्गेट आपल्याला दिला आहे मस्त DV स्लॅबने. हे आपले 3 स्टॉक होते आजचे. त्याच्यामध्ये एकामध्ये कॉस्ट टू कॉस्ट निघालो, एकामध्ये टार्गेट हिट झालं, एकामध्ये एंट्रीज नाही भेटली. बरोबर, बाकीचे आपण नंतर एंट्री भेटली होती SBIमध्ये, त्याच्यामध्ये पण आपल्याला टार्गेट भेटला असता. तर हे आपला स्ट्रॅटेजीचा रिझल्ट आहे. आणि निफ्टीमध्ये आपला स्टॉप लॉस गेला आहे. तर बघू आपलं पुढचे 2 ट्रेड आहेत आपले ह्या महिन्यात, बाकी ते कसे जात आहेत. आपला ब्लॉग बघत राहा. गुड इव्हनिंग मित्रांनो. आता आम्ही आलो गार्डनमध्ये. मार्केट तर बंद झालं आहे, आता वाजलेत 7:30. तर गार्डनमध्ये आम्ही फिरायला आलो आहे. हे मित्र आहेत आमचे. हॅलो बॉईज. आम्हाला पहिल्यांदा मार्केटचं भावानो हा खोटं बोलतोय, मार्केट अजून पण चालू आहे. तुम्ही 11 नंबर. आम्हाला मार्केटमध्ये घेऊन आणारा हाच तो मुलगा, ज्याने आम्हाला सांगितलं मार्केट काय असतं आणि स्वतः माती खाल्ली आणि आम्हाला पण भरवली. आणि हा पण दुसरा मित्र आहे. आम्ही तिघांनी मिळून माती खाल्ली आहे. मुझे अपने में काउंट मत करो, मैं तुमसे अलग हूँ. हे काय झालं रे, ऐकलं नाही मी. परत सांग काय आलं. अरे तो एक जण आहे मित्र, हे पण बनवतोय. हां, तुझ्या स्टोरी म्हणून काहीतरी शिकायला त्याचं भेटलं. नाव सांगतो मी, मग लोकांना पण त्याची मेसेज जाणार नाही. त्याचं नाव काय माहिती आहे? शेनवॉन. काय बोललं? अरे नाही, त्या मित्राचं नाव पण आमचं शेनवॉनच आहे. तो जो होता तो असं ऍक्च्युअल मध्ये त्याचं नाव शेनवॉन आहे. अरे बजाज फिन्सो काढला की नाही? नाही अजून, थोडंसं आपण मागे चाललोय. किती टक्के? जवळपास 2-3% मागे. 2-3% मागे म्हणजे 2-3% ॲक्च्युअल कॉस्ट टू कॉस्ट निघायला. आणि आता कसलं कॉस्ट टू कॉस्ट, मार्जिन पण आज पण नाही गेला, आज पॉझिटिव्ह होता. नाही एवढा नाही गेला, 0.5% गेला. 3% वरती गेला ना तर मग कॉस्ट टू कॉस्ट गेली. 1 महिना झाला. दीड मार्चच्या 1 तारखेला घेतलेला, 28 मार्चला घेतला, वॉरचा पहिला दिवस. मी सकाळी स्टॉक घेतला आणि रात्री वॉर झाले. हा मित्रांनो, हा MTF मध्ये ट्रेडिंग करतो. आता ह्याचा आपण एक क्लास ठेवूया आपल्या चॅनलवरती. मित्रांनो गू खायची भरपूर प्रकार आहेत. हा MTF हा ऑप्शन, हा ॲक्सिस बँक ऑप्शन ट्रेडिंग. लय माती खाली तेव्हा. आजपर्यंत जे पण आहे तुम्ही आमच्या गुरूंमुळे. यांच्या पाय कुठे आहेत? पाय कुठे खाली असेल. चले वॉचमॅन सिटी वाजवतो, जाऊया. आजपर्यंत जे काय तो आमच्यामुळे. मी नसतो कुठे हिरानंदने फ्लॅट असता राहायला संघटनगरला. बोलतात मित्र स्टेप दाखवतात, पण वरच्या स्टेपला आम्ही डायरेक्ट खाली पडतो. जी स्टेप दाखवली ती खालची होती. उद्या सुट्टी आहे ना? यस ब्रो. बॅट आणायला जाऊया. चला, मी तर बोलतोय कधीपासून तुम्हाला. लाईट बीट बंद कर. मी अरे मला ते ॲक्सिस बँकमध्ये अकाउंट ओपन करायला पण भीती वाटते. आम्ही सगळ्यांनी सगळ्या ट्रेडिंगमध्ये माती खाल्ली आहे. निफ्टीपासून स्टॉक ऑप्शन, कमोडिटी. आता फक्त MTF राहिलं आहे. मी आधी हा MTF मध्ये आता करतोय, माती खातोय. थोड्या वेळाने आम्ही पण खाणार आहे, थोड्या दिवसांनी. आणि मी माती अशी मोटारला लावून नाही खात, तर मला अशी ओंजळीत लागते. चांगली पिशवी भरून लागते मला. पिशवी भरून आणतो, त्याच्यात पाणी मिक्स करून असं चिक्कल करून माती खाणार आहे. तर मला साधी माती नाही लागत. कुत्र्याने सगळ्यात आधी हा माती खातो, नंतर बोलतो अरे गोड आहे. मग आम्ही पण जातो, मग आम्ही पण बसतो.